महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर व अभियांत्रिकी आणि तांत्रिकी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सेवा अल्पदरात उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला। या कार्यक्रमात महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीरंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी संचालक दिनकर गायगोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, उपसभापती श्रीकृष्ण पाटील कराडे, साहेबराव भदे, गजानन देवतळे, भारत आठवले, प्रभाकर तराळ, राजेश राठी, सचिव मातकर तसेच शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन भारसाकडे यांनी कराराविषयी सविस्तर माहिती दिली। मेळाव्यामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी मनोगतातून काही गोष्टी व्यक्त केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की अकोला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माती परीक्षणाची मशीन घेतलेली आहे अद्यावत टेक्नॉलॉजीची, आणि त्याचा फायदा या विभागातल्या शेतकरी बांधवांना व्हावा आणि त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा सहकार्य व सहभाग असावा अशी एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली। आणि त्यांना मला स्वतःहून फोन केला की आपल्या महाविद्यालयामध्ये जे काही मशीन आहे ते मशीन आणि आम्ही दिलेल्या शेतकरी वर्गाच्या शेतातली माती असं जर काही परीक्षण आपण एकत्रपणे जर काही कार्य करू शकलो तर आपण हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवू शकतो। आम्हाला सुद्धा नवी दिल्ली AICTच्या दृष्टिकोनातून कॉलेज शिक्षणाव्यतिरिक्त अजून काय करतो समाजासाठी त्यामध्ये सुद्धा आमचा हा उपक्रम मोडत असल्यामुळे आम्ही सहज याला होकार दिला। त्याप्रमाणे मी संस्थेचे संचालक मान्य श्री प्राचार्य किशोररावजी गावंडे यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सुद्धा याला होकार दिला आणि नंतर मी माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांना ही संकल्पना बोलून दाखवल्यानंतर कालच आम्ही हे आपल्या संस्थेचे पत्र आणि एक स्टॅम्प 500 रुपयाचा जो मी आणलेला आहे त्या स्टॅम्पवर सगळं आम्ही तो सामंजस्य करार लिहून घेतला। त्यावर आमच्या प्राचार्यांनी लगेच सह्या केल्या। त्याचे फोटो सुद्धा आम्ही कॉटन मार्केटला सभापती साहेबांच्या व्हॉट्सअपवर पाठवले। आज सकाळी 11:30 पावणे 12ला सभापती साहेबांच्या कॉटन मार्केटमध्ये तिच्यावर सह्या झाल्या। म्हणजे सामंजस्य कराराच्या 2 प्रती आज आपल्याजवळ सह्यांसहित उपलब्ध आहेत आणि त्यानुसार मी आज बोलतोय की आपल्याला हा उपक्रम सुरू करायचा आहे। उपक्रम असा आहे की शेतकऱ्यांना आपण खूप प्रगत झालेलो आहोत, प्रगतशील शेती करण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु मी ज्यावेळेस लहान होतो, एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा मी ती शेतीमध्ये पाहत होतो की जेव्हा 1007 आणि 468 पेरलं जायचं, ज्याला बारीक पराठी म्हणायची, त्याचा 20-25 क्विंटल कापूस आमच्या घरामध्ये यायचा त्यावेळेस, त्या काळी माझे आजोबा किंवा माझे वडील जेव्हा शेती करायचे तेव्हा। तर त्यावेळेस काही आपण इतके मोठे खत, इतके मोठे फवारे असं काही करत नव्हतो। म्हणून आज आपल्या शेतीमध्ये इतक्या वर्षानंतर आपण शेती पिकवून आपल्या शेतीमध्ये शेती उत्पन्नासाठी कोणते घटक शिल्लक आहेत, कोणते कमी आहेत आणि कोणते जास्त आहेत ते तपासण्याची गरज आहे असं मला या प्रसंगी वाटते। शेतकरी या नात्याने मी जरी प्राध्यापक असलो तरी मलाही शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, मी ते कार्य करत असतो। प्राध्यापक अक्षय काळमेघ यांनी शेतकऱ्यांनी मातीचे नमुने कसे घ्यावेत व त्याचे परीक्षण अहवाल व्हॉट्सअप किंवा घरी पोहोचवण्याच्या सुविधेबाबत माहिती दिली। प्रमुख उपस्थित सुधाकर भारसाकडे यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करत बाजार समिती व महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शेतकऱ्यांना अचूक माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन केले। हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून भविष्यातील शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला प्रभाकरराव तराळ यांची युवई, त्यांचे मित्र ते इथे घेऊन आले होते दर्यापूरला, आणि असाच एक छोटेखानी शेतीविषयक कार्यक्रम आपण इथं आयोजित केला। त्याच दिवशी गजीबोरे जो पुरस्कार मिळाला तर त्यांचा आपण तो सत्कार केला आणि त्या सत्काराला उत्तर देतानाच गजीबोरच्या इकडून याची हे संकल्पना किंवा आम्ही अशी एक मशीन इथं विकत घेतली की ज्याच्यापासून आपल्याला
मातीची परीक्षण करता येईल तर ते माझ्या डोक्यात होतंच. तेच जरून आताच नुकताच खरेदी विक्री संघात महामंडळाचा कार्यक्रम झाला आणि त्या महामंडळाच्या कार्यक्रमात बरेचसे तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. तर तिथं श्रीराम काकांनी मला म्हटलं की बा माती परीक्षणाचं काहीतरी आपल्या बाजार समितीत झालं पाहिजे आणि बरेच शेतकरी त्याच्यात ते बोलले. तो नेमका विषय माझ्या डोक्यात आला आणि विषय जरी असा ऐकायला आपल्याला साधा वाटत असेल पण तो शेतकऱ्यासाठी फार उपयुक्त असा विषय आहे. आताही आपण शेती करून राहिलो, जवळपास मलाही 50 वर्ष शेती करायला म्हणजे 20-25 वर्ष झाले. करू 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 पण आपण मला नाही वाटत की इथं बसलेल्या लोकांपैकी काही लोकांनी अजूनही केला नसेल आणि तो आपल्या शेतीसाठी म्हणून फार एक उपयोग म्हणजे फार महत्वाचा विषय आहे. या माध्यमातून जर आता इथं बरेचसे शेतकरी येतात, मार्केटला जात असताना शेतातून एखादं आंदोलन दिलं आपल्याजवळ तर गजीबोने सांगितलं की बुवा ते आणाचा न्यायचं आणि आणाचं ते रोज आपल्याला बाहेर जातात. जर 8-10 सॅम्पल आले तर स्वतः घेऊन जाते, तिकडून आपल्याला करून देते आणि ते कन्सिजन मध्ये. तर त्या माध्यमातून हा एक कार्यक्रम आपला एक चांगला कार्यक्रम आणि अतिशय महत्वाचा कार्यक्रम आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देऊ शकतो. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.